अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार आहे। बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरण आणि या प्रकरणी यानंतर मोठा खुलासा होईल असं म्हटलं जात आहे। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील तो मोठा आरोपी आहे, प्रमुख आरोपी आहे असं देखील म्हटलं जात आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये असलेला आरोपी अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार आहे। अनमोल बिश्नोईला मुंबईतल्या 2 अत्यंत मोठ्या गुन्हेगारी प्रकरणात आरोपी येतो। बाबा सिद्दीकी यांची हत्या करणं आणि अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण यामध्ये अनमोल बिश्नोईचा प्रमुख हात असल्याचं म्हटलं जात आहे। अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून आता भारतात आणलं जाणार आहे। बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या घडामोडीनंतर अमेरिकेत आता या हालचालींना देखील सुरुवात झालेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार आहे। बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी खुलासे होतील। विशेष म्हणजे सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण असू दे किंवा बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या, यामध्ये सगळ्यात म्होरक्या कोण होता तर अनमोल बिश्नोई। आणि आता अनमोल बिश्नोईलाच मुंबईत आणलं जाईल, विशेषतः भारतात आणलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात तपासाला अधिक वेग येईल। अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक आपण जाणून घेणार आहोत। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्याच्या दृष्टीने आता तयारीला सुरुवात। नक्कीच आपण जर बघतोय तर अनमोल बिश्नोई हे अत्यंत मोठं नाव आहे। खरं तर बिश्नोई गँगचा जो लॉरेन्स बिश्नोई आहे त्याचा हा सख्खा भाऊ आहे। बाबा सिद्दीकी असतील किंवा सलमान खान असेल, या सगळ्या प्रकरणात अनमोल जो आहे तो सक्रियपणे काम करताना पाहायला मिळाला होता। सध्या तो अमेरिकेकडे होता। सातत्याने भारताकडनं त्याला परत आणण्यासाठी विनंती पत्र अमेरिकेला करण्यात येत होता आणि त्यानुसार आज त्याला डिपोर्ट जे करण्यात येत आहे, सकाळी 10 वाजता तो विमानतळावर उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे। 32 पेक्षा अधिक गुन्हे जे आहेत ते त्याच्यावर दाखल आहेत। यामध्ये सलमान खानची केस आहे, बाबा सिद्दीकीची केस आहे। खरं तर बाबा सिद्दीकीच्या केसमध्ये सगळ्यात जास्त तो महत्त्वाचा आहे असं मानला जातोय। त्याच्यानंतर तो जेव्हा भारतात येईल आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याची चौकशी होईल तेव्हा सगळ्यात जास्त अधिक प्रमाणात त्याच्याकडनं खुलासे होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। ज्यावेळेला लॉरेन्स जेलमध्ये आहे, मात्र सगळी जी गँग आहे ती अनमोल चालवतो असं देखील म्हटलं जातं, अशी देखील एक चर्चा आहे। मात्र ह्या सगळ्यामध्ये एक निश्चित आहे की लॉरेन्स नंतर अनमोल हा सगळ्यात मोठा मोहरा होता देशासाठी। त्यामुळे अनमोलला इथे आणणं खूप महत्त्वाचं होतं। ज्या पद्धतीने आता पोलीस त्याला इथे घेऊन येत आहेत। आणखीन एक गोष्ट की बाबा सिद्दीकीच्या केसमध्ये बाबा सिद्दीकी यांची ज्या मिसेस आहेत त्यांनी देखील एक न्यायालयामध्ये पत्र दिलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की माझा जो जबाब आहे तो पोलीस त्याच्याबद्दल व्यवस्थित चौकशीच करत नसल्याचं त्यांनी याचिका देखील उच्च न्यायालयात एक दाखल केली होती। आणि त्यानंतर जो आहे तो हालचालींना वेग आलेला देखील पाहायला मिळाला। त्यामुळे आता नेमकं अनमोल भारतात आल्यानंतर आणखीन काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता भाग्यश्री वर्तवली जाते। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।